वारंवार ऍसिडिटी होत असेल तर बऱ्याच वेळेला चहा बंद करण्याचा सल्ला हा दिला जातो. आपण अगदी ठरवतो देखील की चहा आता कमी केला पाहिजे किंवा बंद केला पाहिजे, पण ते काही आपल्याकडून होत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे काही टिप्स की ज्यामुळे तुम्ही चहा पिण्याचा आनंद देखील घेऊ शकाल, बरोबरनेच तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. चहाचा एक घोट घेतला की आपल्याला अगदी ताजतवानं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. चहामध्ये ऍक्टिव्ह अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. चहाचे आपल्या शरीरावर काय चांगले परिणाम होतात, बरोबर त्याचे काय तोटे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहेच. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. चहाला अमृततुल्य म्हटलं जातं, पण हा अमृततुल्य चहा जर आपण वारंवार पित असू तर त्याचे आपल्या शरीरावर त्रास देखील होतो. आपल्याला वारंवार ऍसिडिटी होणे, जळजळ होणे या तक्रारी आपल्याला होत असतात. पण त्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपल्याला ती चहा बंद देखील करता येत नाही किंवा त्याची सवय आपल्याला मोडता येत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काही टिप्स की ज्यामुळे तुम्ही चहा देखील पिऊ शकता, पण तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही. पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या टिप्स आहेत त्या व्यवस्थित कळतील. सगळ्यात पहिली टीप आहे ते म्हणजे रिकाम्या पोटी चहा घेणं हे टाळा. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची सवय असते आणि त्याशिवाय त्यांना सकाळ झालीच नाही असं वाटतं. पण हीच सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चहामध्ये टॅनिन आहे, हे टॅनिन आपल्या डायजेस्टिव्ह टिश्यूजला इरिटेट करतं. त्यामुळे ज्यांना रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा घेण्याची सवय आहे अशांना कालांतराने पचन संस्थेशी निगडीत ह्या तक्रारी सुरू होतात. अशामध्ये त्यांना वारंवार ऍसिडिटी होणे, मळमळ होणे, ब्लॉटिंग होणे, वारंवार गॅसेस होणे या तक्रारी दिसायला सुरुवात होतात. बरोबरीनेच त्याचा मेटाबॉलिझमवर देखील परिणाम होतो. आपली चयापचय क्रिया आहे ती बिघडते. म्हणूनच तुम्हाला जर तुमची पचन संस्था चांगली ठेवायची असेल तर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हे टाळलं पाहिजे. जेव्हा आपण घोडागाडी चालवतो तेव्हा त्या घोड्याला मध्ये मध्ये चाबकाचे फटके मारले जातात. चाबकाचा फटका बसला की तो घोडा वेगाने धावायला लागतो. सकाळी रिकाम्या पोटी पिणारा चहा हा देखील आपल्या शरीरासाठी चाबकाचा फटकाच आहे. कारण चहामध्ये कॅफेन असतं. हे कॅफेन आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला, म्हणजेच आपला मेंदू, आपली नर्वस सिस्टीम या सिस्टीमला तो स्टिम्युलेट करतं. सकाळी रिकाम्या पोटी किंवा उठल्या उठल्या जेव्हा आपण चहा पितो तेव्हा आपल्याला नर्वस सिस्टीमला एखादा चाबकाचा फटका मारल्याप्रमाणे आहे. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हे आपण टाळलं पाहिजे. जर तुम्हाला काहीतरी गरम पिण्याची सवय असेलच तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही हर्बल टीचा वापर करू शकता. जर तुम्हाला चहा पिल्याशिवाय प्रातःविधीला होत नाही अशी जर तक्रार असेल तर तुम्ही त्याऐवजी ओव्याचा चहा, म्हणजेच काय तर ओव्याचा काढा पिऊन तो सकाळी उठल्यानंतर पिऊ शकता किंवा बडीशेपचा काढा पिऊ शकता. किंवा तुम्ही सकाळी उठल्यानंतर काळे मनुके खा, ड्रायफ्रुट्स खा भिजवलेले, आणि त्याच्यानंतर एक थोड्या वेळाने तुम्ही चहा पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला ह्या तक्रारी आहेत त्या जाणवणार नाही. दुसरी टीप आहे ते म्हणजे जेवणानंतर लगेचच चहा पिणं हे टाळा. जेवणानंतर लगेचच चहा पिण्याची अनेकांना सवय असते. काहींचा तर असाही समज आहे की जेवण खूप जास्त झालं आणि त्याच्यानंतर जर चहा पिला तर आपलं जेवण छान पचतं, पण हे असं काहीही होत नाही. खरं तर जेवणानंतर जेव्हा लगेचच चहा पिला जातो तेव्हा एक म्हणजे जर तुम्ही दुधाचा किंवा साखरेचा जर चहा पित असाल तर तुम्ही अजूनच तुमच्या कॅलरीज या वाढवता, त्यामुळे तुम्हाला वजन वाढीचा धोका तर राहतोच. बरोबरीने तुमच्या जेवणामध्ये जे पोषक घटक आहेत, विशेषतः जे लोह आहे, आयर्न आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे शरीरामध्ये तुमच्या शोषलं जात नाही. कारण चहामध्ये असणारे जे टॅनिन आहे, त्या टॅनिन त्या आयर्नला ऍब्झॉर्ब करण्यापासून रोखतं किंवा ते ऍब्झॉर्ब होऊ देत नाही. म्हणूनच तुम्ही जेवणानंतर जर चहा पित असाल, विशेषतः जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमचं हिमोग्लोबिन जर कमी असेल तर अशा वेळेला तुम्ही जेवणानंतर लगेचच चहा पिणं हे टाळलं पाहिजे. तिसरी टीप आहे ते म्हणजे चहा हा पर्याय होऊ शकत नाही. आता हा पर्याय कशासाठी आहे तर नाश्ता किंवा जेवणासाठी चहा हा पर्याय होऊ शकत नाही. सकाळच्या वेळेला गडबड असते, वेळ मिळत नाही, म्हणून बऱ्याच वेळेला चहा बिस्किट हा ब्रेकफास्ट केला जातो. किंवा कधी कधी जेवणाला खूप उशीर झाला असेल किंवा जेवण जेवायची वेळ आली आहे पण थोडासा वेळ लागणार आहे तर अशा वेळेला चहा बरोबर काहीतरी खाल्लं जातं.
जेव्हा तुम्हाला खूप भूक लागली आणि अशा वेळेला तुम्ही जेव्हा चहा पिता तेव्हा अर्थातच तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आणि तुमची पचन संस्था आहे ती बिघडते. बरोबरनेच त्या वेळेपुरतं तुम्हाला थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं, तुमची भूक कमी झाल्यासारखी वाटते, पण लगेचच म्हणजे अगदी अर्धा ते 1 तासामध्येच तुम्हाला परत भूक लागते. मग तुम्ही अजून काहीतरी खाल्लं जातं. पण अर्थातच यामध्ये पोषक घटक फार कमी असतात, पण कॅलरीज मात्र जास्त असतात. त्यामुळे वजन देखील वाढतं. बरोबरनेच तुमची पचन संस्था देखील बिघडते. तसंच ब्रेकफास्ट म्हणून जर चहा बिस्किट खाण्याची सवय असेल तर दोघांचंही मिळून पोषक मूल्य ही फारच कमी असतात. त्यामुळे अर्थातच सकाळच्या वेळेला जे आपल्याला पोषक घटकांची गरज असते आपल्या दिवसभर आपल्याला छान राहण्यासाठी ते आपल्याला मिळत नाही. पण त्याच्याऐवजी आपल्याला ऍसिडिटीची तक्रार व्हायला लागते. म्हणूनच चहा हा कुठल्याही जेवणाचा म्हणजेच तुमच्या नाश्ता किंवा जेवण याचा पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे असं वारंवार घडत राहिलं तर त्याचा परिणाम स्वरूप तुमची पोटाची चरबी वाढणं, तुमचं वजन वाढणं किंवा तुम्हाला ऍसिडिटीची तक्रार वारंवार होणं हे होऊ शकतं. पुढची महत्वाची टीप आहे ती म्हणजे चहाची वेळ. संध्याकाळी 5 नंतर शक्यतो चहा पिणं हे टाळलं पाहिजे. विशेषतः ज्यांना झोपेची तक्रार आहे किंवा ज्यांना शांत झोप लागत नाही, झोप खूप उशिरा लागते, अशा व्यक्तींनी संध्याकाळी 5 नंतर चहा पिणं हे टाळलं पाहिजे. रिसर्चनुसार चहामध्ये कॅफेन असतं आणि हे कॅफेन मेलॅटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन आहे ते कमी करतं. मेलॅटोनिन म्हणजेच काय तर आपलं स्लीप हार्मोन आहे. म्हणूनच संध्याकाळी 5 नंतर चहा पिणं हे शक्यतो टाळलं पाहिजे, ज्यामुळे आपलं मेलॅटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन आहे ते व्यवस्थित होईल आणि आपल्याला शांत झोप लागेल, आपल्याला झोपेची तक्रार ही कमी होईल. आपण बघितलं की चहामुळे होणाऱ्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा त्रास आहेत ते कमी व्हायला हवे असतील तर आपण काय काय केलं पाहिजे. आता बघूयात की तुम्हाला चहा जर कमी करायची असेल की त्याची सवय बंद करायची असेल तर तुम्हाला कोणत्या टिप्स तुम्ही वापरू शकता की ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. सगळ्यात पहिली टीप आहे ते म्हणजे कमी करा. तर काय कमी करा तर पहिली गोष्ट म्हणजे चहाची क्वांटिटी कमी करा. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट तुम्ही कशी काय बंद करू शकता की त्याचा 1/4 भागा कमी करत जा, म्हणजे त्याचा पाव भागा कमी करत जा. म्हणजेच काय, तुम्हाला 1 कप चहा प्यायची सवय असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पाऊण कप चहा प्यायला सुरुवात करा आणि हळूहळू करून तुम्ही त्याची क्वांटिटी ही कमी करू शकता. ही झाली क्वांटिटी. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्ही दिवसातून समजा 5 वेळा चहा पित असाल तर या आठवड्यामध्ये मी फक्त 4 वेळा चहा पिईन असं तुम्ही मनाशी पक्क करा. अर्थातच कुठलीही गोष्ट आपल्याला बंद करायची असेल, सवय कमी करायची असेल तर त्यासाठी आपल्या मनाचा निश्चय हा हवाच. तुम्ही जर मनाशी ठरवलं तर तुम्ही कुठलीही सवय बदलू शकता किंवा कमी देखील करू शकता. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे चहाचं कॉन्सन्ट्रेशन. चहामुळे आपल्याला जे काही त्रास होतात किंवा साईड इफेक्ट होतात ते जास्त करून त्याच्यामध्ये असणाऱ्या टॅनिन आणि कॅफेनमुळे होतात. तर आपल्याला याचंच प्रमाण कमी करायचंय. हे आपण कसं कमी करू शकतो तर तुम्हाला चहापत्तीचं प्रमाण थोडंसं कमी करायचंय. म्हणजे तुम्ही समजा 1 कपसाठी 2 चमचे टाकत असाल तर त्याऐवजी तुम्ही 1.5 चमचा टाकायला सुरुवात करा. बरोबरने टॅनिन आणि कॅफेनचं जे प्रमाण आहे तुम्ही चहा कशा पद्धतीने बनवताय त्यावर देखील अवलंबून आहे. म्हणजेच तुम्ही चहा किती वेळ उकळवताय किंवा तुम्ही चहा टी बॅगचा वापरताय यावर देखील अवलंबून आहे. जर तुम्हाला चहामुळे त्रास होत असेल किंवा तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल, तुम्हाला चहा जर कमी करायची असेल तर तुम्ही चहा जास्त वेळा उकळवण्याऐवजी मेथडचा वापर करू शकता. म्हणजेच काय करायचंय, तुम्ही पहिल्यांदा साखर घालून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. जेव्हा पाण्याला चांगली उकळी लागेल त्यावेळेलाच त्याच्यामध्ये चहापत्ती घाला आणि साधारणतः 1 अर्धा मिनिटभर त्याला उकळून देऊन लगेचच त्याच्यावर झाकण ठेवून द्या. उकळल्या त्याच्यामध्ये चहापत्ती टाकल्यामुळे ती चहापत्ती छान उकळली जाते आणि बरोबरनेच तुम्ही लगेचच त्याच्यावर झाकण ठेवल्यामुळे त्याचा चहाचा अर्क देखील त्याच्यामध्ये उतरतो आणि अशामुळे तुम्ही टॅनिन किंवा कॅफेनचं प्रमाण हे कमी करू शकता. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे हायड्रेशन किंवा पाणी पिण्याचं प्रमाण. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला शरीरामध्ये पाणी हे कमी पडत असतं आणि त्यामुळे आपल्याला सतत काही ना काहीतरी प्यावंसं वाटत असतं आणि आपल्याकडून चहा प्यायली जाते. म्हणूनच तुम्हाला जर सतत चहा प्यायची सवय लागली असेल किंवा तुम्हाला ती कमी करायची असेल तर अशा वेळेला तुम्ही पाणी व्यवस्थित पित आहात का ते आधी नक्की चेक करा. दिवसभरामध्ये साधारणतः 2.5 लिटर पाणी तरी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. एक थोड्या वेळाने स्वतःला पाणी पिण्याची सवय लावून घ्या. तुम्ही साधं पाणी पिण्याऐवजी तुम्ही गरम पाणी देखील पिऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चहा पिण्याची वारंवार आठवण होणार नाही की तुमच्याकडून चहा प्यायला जाणार नाही.
पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिप्लेस करा. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की एखादी गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल तर ती थोड्या थोड्या भागाने ती कमी करत जायची आणि बरोबरीनेच तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टीची सवय करून घ्यायची आहे ती थोडी थोडी त्याच्यामध्ये वाढवत जायची. दिवसभरामध्ये 5 वेळा चहा पित आहात तर त्या 5 पैकी 4 वेळा चहा पिऊन तुम्ही 5व्या वेळेला त्याच्याऐवजी ग्रीन टी पिऊ शकता किंवा एखादी हर्बल टी पिऊ शकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होत आहे त्यानुसार देखील तुम्ही एखाद्या टीचा वापर करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला पोटाची तक्रार आहे तर तुम्ही बडीशेप किंवा ओव्याचा काढा करून तो पिऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमची चहा आहे ती तुम्हाला शरीरासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही रिप्लेस करू शकता. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, बरोबरीनेच तुम्हाला काही चांगल्या टिप्स देखील कळल्या असतील अशी मी आशा करते. बरोबरीनेच तुम्हाला आजचा व्हिडिओ गरजेचा वाटला असेल, माहितीचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.